सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 6 मध्ये आपण आज समास 7वा शिकणार आहोत. या समासाचं नाव आहे सगुण भजन. भगवंताची 2 रूप आहेत. एक रूप आपल्याला माहीत आहे आणि एक रूप आपल्याला माहीत नाही. वास्तविक दोन्ही एकच आहेत, पण त्यापैकी एक आपल्याला माहीत नाही आणि एक आपल्याला माहीत आहे. जे रूप आपल्याला माहीत आहे त्याला सगुण रूप म्हणतात आणि जे माहीत नाही त्याला निर्गुण रूप म्हणतात. निर्गुणाची भक्ती कशी करायची? ज्याला गुणत नाही, ज्याला आकारत नाही, रूप नाही, काहीच नाही, त्याची भक्ती कशी करायची प्रश्न आहे. म्हणून आपल्या साधू संतांनी, महात्म्यांनी निर्गुण निराकार परमात्म्याला भक्ती करण्यासाठी सोपं जावं याकरता सगुण साकार बनवलं, त्याला रूप दिलं, त्याला नाव दिलं. आणि याला रूपाबळे करोनी कळे हरिदासी, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. या सगुणातून आपल्याला, सगुण भक्तीकडून आपल्याला निर्गुणाकडे जायचं आहे, निर्गुण परमात्म्याकडे जायचं आहे. तो परमात्मा पण बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे, सर्वांच्या हृदयात आहे. सर्वस्यच अहम हृदयसन्निविष्ट. भगवान सांगतात स्वतः, मी सर्वांच्या अंतर्यामी आहे. पण तो आपल्याला निर्गुण असल्या कारणाने दिसत नाही. म्हणून सगुण रूपाची भक्ती आवश्यक आहे, सगुण भजन करणं आवश्यक आहे. श्री समर्थ माऊली सांगतात की आपला देह जो आहे, आपलं शरीर आहे, ते सगुण आहे, कारण त्याच्यात गुण आहे, आकार आहे, रूप आहे, नाव आहे. जर देह सगुण आहे म्हणून आपला देवसुद्धा सगुणच आहे. आपला देह आपल्याला जितका खरा तितका देव देखील आपल्याला खरा आहे, अशी दृढ भावना आपल्या मनात आहे. अशा श्रद्धेने आणि प्रेमाने आपण जर सगुणोपासना केली तर त्याचा परिणाम काय होतो? आपण ज्याच्यामुळे जन्म मरणा चक्रात अडकलेलो आहे ती देहबुद्धी आपोआप क्षीण होत जाते, नष्ट होत जाते. भगवंताची सेवा करण्यामध्ये आपल्या मीपणाचा आणि देहाचा विसर पडू लागतो. जर आपली देहबुद्धी जावी असं वाटत असेल तर आपण भगवंताची सेवा करावी, कारण त्याच्या सेवेमध्ये आपला मीपणाचा आणि देहाचा विसर पडू लागतो. अशा प्रकारे भगवंताच्या सगुण रूपाचे चिंतन होत गेले की त्याच्या पायी आपली दृढ श्रद्धा जडते. निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते. ध्यानाची पराकाष्ठा म्हणजे उच्च अवस्था झाली की भगवंताविषयी आपल्या अंतःकरणात दिव्य प्रेम उत्पन्न होते. प्रेमामध्ये आत्मनिवेदन घडून येते. जो 9वा प्रकार आहे नवविधा भक्तीचा, ते आत्मनिवेदन या दिव्य प्रेमामध्ये घडून येते आणि भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. म्हणजे आपण ज्या भगवंताची उपासना करतो, भगवंताच्या ज्या मूर्तीची उपासना करतो, तो आपल्यासमोर येतो का? तसं नाही आहे. तर आपल्याला त्या निर्गुण निराकार परमात्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे मी स्वतः ते ब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे, मी देह नाही, असा आपल्याला साक्षात्कार होतो. श्री समर्थांनी यालाच भक्ती मार्ग असे नाव दिले आहे. प्रस्तुत समासामध्ये स्वामीजींनी थोडेसे आत्मचरित्र सांगितलेले आढळते. कारण आधी केले मग सांगितले अशी संतांची एक अनुभवाची गोष्ट आहे. ते अनुभवाशिवाय
स्वतः केल्याशिवाय जगाला उपदेश करत नाही. त्यामुळे या समासामध्ये स्वामीजींनी जे सांगितलेलं आहे ते त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांनी जे केलं ते आपल्याला सांगितलेलं आहे. काय केलं त्यांनी? भगवान श्रीरामाची उपासना केली आणि उपासना करता करता आपल्याला रामाने प्रत्यक्ष मार्गदर्शन कसे केले याचे सूत्रमय पण अर्थपूर्ण वर्णन त्यांनी या समासातून केले आहे. आपल्यासारख्या सामान्य जीवांवर श्री समर्थ माऊलींचे हे फार मोठे उपकार आहेत. एक चाणाक्ष चतुर परंतु अभ्यासू श्रोता स्वामीजींना प्रश्न विचारतो की आत्मज्ञान झाले, परमात्म वस्तूचे ज्ञान झाले की हे दृश्य विश्व खोटे आहे असा अनुभव येतो. तर मग तुम्ही सांगता भजन करा, सगुणोपासना करा. तर भजन का करायचे? भजन केल्याने काय मिळते ते मला कृपया समजावून सांगा. आपण म्हणता की ज्ञानापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. तर मग उपासना तरी का करायची? उपासना केल्याने लोकांना काय फळ मिळते? जर अंतिम सत्य निर्गुण आहे आणि तेथे सगुणाला स्थानच नाही तर सगुणाचे भजन केल्याने कोणता विशेष गुण प्राप्त होतो ते मला आपण सांगावे. हे सर्व दृश्य असत आहे, मिथ्या आहे असा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर सुद्धा सगुण देवाच्या भजन पूजनाचा नियम कशाला बरे लावून घ्यायचा? भजन पूजनाचा गोंधळ पसारा कशाला करायचा? निर्गुण भक्ती केल्याने मोक्ष प्राप्त होतो असा प्रत्यक्ष अनुभव आहे. मग सगुण उपासनेने कोणता लाभ होतो ते कृपया मला सांगावे. आपण एकीकडे सांगता की सगुण नाशिवंत आहे, कारण त्याच्यामध्ये गुण आहेत, त्याला रूप आहे, त्याला नाव आहे, आणि जे जे अशा रीतीने रूप आहे, नाव आहे, गुण आहे ते सर्वच नाशिवंत आहे. म्हणजे आपण ज्या देवाच्या मूर्तीची पूजा करतो, मागच्या वेळेला आपण पाहिलं, मातीची असेल, धातूची असेल, कोणती असेल, ती सगुण मूर्ती आहे तरी पण तिचा नाश होतो. सगुण नाशिवंत आहे असे आपण सांगता आणि लगेच पुन्हा सांगता की सगुणाचे भजन करावे. जर सगुण नाशिवंत आहे तर त्याचे भजन का करावे? मी भजन कशाने करू, कशाने पूजा करू? स्वामीजी, तुमच्या भिडेमुळे स्पष्टपणे बोलता येत नाही, पण तुम्ही सांगितलेले माझ्या मनाला काहीच पटत नाही. साध्याची म्हणजे ध्येयाची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा साधन करण्याचे कारणच काय? याप्रमाणे मनाचा गोंधळ झाल्याने श्रोत्याने स्वामींना प्रश्न केला. आता वक्त्याचे उत्तर ऐका, समर्थांचे उत्तर ऐका. ते सांगतात, श्री गुरु सद्गुरू जे सांगतील त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे, दृढ निष्ठा ठेवणे आणि त्याप्रमाणे मनात कोणतीही शंका न आणता अगदी निःशंकपणे वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे. त्यांचे वचन मोडले, त्याचे उल्लंघन केले तर भलतेच काहीतरी विपरीत आपोआपच घडून येते. म्हणून नेहमी श्री गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानावी आणि मनापासून सगुणाची उपासना करावी. हे उत्तर ऐकून त्या चतुर श्रोत्याने पुन्हा प्रश्न विचारला, हे गुरुदेवा, सगुणाचे भजन करण्यामागे हेतू काय? सगुणाचे भजन केल्याने काही उपकार घडतो का? त्यातून काही साक्षात्कार होतो का? किंवा आपल्या प्रारब्धात जे काही लिहिलेले असेल ते देव बदलू शकतो का? असा प्रश्न विचारला त्या चतुर श्रोत्याने. जे काही घडणार आहे ते जर काही केल्या टळत नाही, कोणालाही चुकवता येत नाही, प्रत्यक्ष देवाला सुद्धा चुकवता आले नाही, तर मग लोकांना सगुणाच्या पूजेचा फायदा तरी काय? अशा प्रकारे विचार करू लागले
तर सगुणाची उपासना बुद्धीला मुळीच पटत नाही. या ठिकाणी समर्थांनी सामान्य माणसाचा दृष्टिकोन बरोबर योग्य रीतीने वर्णन केला आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला देव पाहिजे हे नक्की 100% नक्की आहे, पण तो देव आपल्या प्रपंचातील अडचणी दूर करण्यासाठी हवा असतो. आत्मज्ञान व्हावे यासाठी देव कोणालाही नको असतो. श्रोता म्हणतो, स्वामींची आज्ञा मला सर्वस्वी मान्य आहे, मला प्रमाण आहे. कोणताही शिष्य ती अमान्य करणार नाही, कोणीही तिला पुरावा नाही असेही म्हणणार नाही. तरीसुद्धा सगुण भजनाचे फळ काय मिळते ते आपण मला सांगावे, त्याचे वैशिष्ट्य समजावून सांगावे. यावर वक्ता म्हणजे स्वामीजी उत्तर देतात की तुला आत्मज्ञानाची लक्षणे माहीत असतील तर मला असे सांग की तुला ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा कर्म करावे लागते की नाही. उत्तर देण्यापूर्वी स्वामींनी प्रश्न विचारला, तुला ज्ञान प्राप्त झाल्यावर कर्म करावे लागते की नाही. तुला जेवायला लागते, पाणी प्यायला लागते, मलमूत्राचा त्याग करावा लागतो. ते काही केल्या चुकत नाही. आपल्याशी संबंध असणाऱ्या लोकांचे चांगले चालावे, आपले ज्यांच्याशी संबंध आहेत त्यांचे चांगले चालावे, त्यांचे हित व्हावे, त्यांचे समाधान कायम टिकावे असे तुला वाटते. आपले कोण आणि परके कोण हे तुला ओळखावे लागते. हे सगळे जर तुझ्या जीवनात चालते तर सगुण भजनाचा तेवढा त्याग करायचा हे कुठल्या प्रकारचे ज्ञान आहे. आत्मज्ञानाच्या विवेकामुळे सर्व सृष्टी मिथ्या आहे, खोटी आहे हे निश्चयपूर्वक जाणले तरी पण जोपर्यंत देह असतो, जोपर्यंत आपले शरीर असते तोपर्यंत जीवन निर्वाहासाठी आवश्यक ते सर्व करावेच लागते ना. मग भजनाने तेवढे कोणते पाप केले आहे ते तरी सांग. भजनाचा का त्याग करतो आहेस. मालकासमोर तू लोटांगण घालतोस, त्यांच्यासमोर अगदी लाचार होतोस आणि सगुण देवाला मानायचे नाही हे कुठले ज्ञान. प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे देवसुद्धा ईश्वराच्या आज्ञेप्रमाणेच वागतात. अशा वेळी तुझ्यासारख्या क्षुल्लक मनुष्याने जर भजन पूजन केले नाही तर भगवंताचे काय बिघडणार आहे का. यावर समर्थ महाराज स्वतः केलेल्या सगुण भक्तीविषयी सांगतात. आत्ता आपण ऐकलं की या समासात समर्थांनी आपलं आत्मचरित्र थोडक्यात सांगितलेलं आहे. ते म्हणतात, माझ्या कुळाचे दैवत श्री रामचंद्र आहेत. श्री रामचंद्राच्या कृपेने माझा परमार्थ चालतो. रामाने देवांना रावणाच्या कैदेतून सोडवले. तो समर्थांचा देखील समर्थ आहे. तो तर समर्थांचा सम्राट आहे. त्याच्या इतका समर्थ अन्य कोणीही नाही. त्या रघुवीराचा मी सेवक आहे आणि म्हणून त्यांची गर्जनाच आहे, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ कोण आहे? रघुवीर आहे. त्या समर्थ रघुवीराचा, रघुनाथाचा मी सेवक आहे. त्याची सेवा केल्यानेच माझी देहबुद्धी जाऊन मला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. समोर सांगतात, मी त्याची सेवा केली त्यामुळे परिणाम काय झाला, माझी देहबुद्धी निघून गेली आणि मला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. आता मी जे सांगतो आहे ते तू खरे मानावे, पण जर तू यावर विश्वास ठेवला नाहीस, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नसेल तर अधपात झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ हा अतींद्रिय अनुभवाचा प्रांत आहे. त्यामध्ये आज आपली गती नाही, आपली प्रगती नाही. म्हणून श्री सद्गुरू किंवा ज्ञानी महात्मे जे सांगतात त्यावर विश्वास ठेवून चालावे. तेथे आपली देहबुद्धी आड येऊ देऊ नये, आपली श्रद्धा भंगू देऊ नये. परमार्थामध्ये मला समजते
ही सर्व काही भावना जी आहे ती भावना अतिशय बाधक ठरते. ती साधकाला अधोगतीकडे घेऊन जाते. त्यामुळे धड ते ज्ञान नाही आणि धड भक्ती नाही अशी अवस्था होऊन जाते. केवळ देहाभिमानाने ते लक्षण आहे. म्हणून शहाण्या माणसाने ही गोष्ट टाळावी. सद्गुरू माऊली सारासार विचार करून सार कोणते आहे, योग्य कोणते आहे ते निश्चितपणे सांगत असतात. त्यांच्या सांगण्याला असार म्हणणे अगदी अयोग्य आहे. थोर पुरुषांच्या, ज्ञानी पुरुषांच्या मनातून उतरणे ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट समजावी. राज्यपदाचा हक्क असणारा एखादा राजपुत्र मनातून उतरणाऱ्या मनुष्याची अवस्था कशी होते. तो राजपुत्र आपल्या दुराचारामुळे, उदाहरण दिलं स्वामींनी, राज्यपदाचा हक्क असणारा एखादा राजपुत्र आपल्या दुराचारामुळे, वाईट वागणुकीमुळे तो राज्यपदाचा हक्क गमावून बसतो आणि दुर्दैवी ठरतो. त्याचप्रमाणे थोर पुरुषांच्या मनातून उतरणाऱ्या मनुष्याची अवस्था होते. मी मोठा आहे, मी ज्ञानी आहे असे ज्याला वाटते तो खरा आत्मज्ञानी नव्हे, उलट तो तर देहाभिमानी आहे. एखादा मनुष्य आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवत नाही, पण मी आत्मानुसंधान ठेवीत नाही असेही म्हणत नाही. अशा मनुष्याच्या अंतर्यामी देहाभिमान दडून राहिला आहे. त्याच्या अंतरंगामध्ये देहाभिमान दडून राहिला आहे हे जाणून घ्यावे. अशा मनुष्याच्या ठिकाणी आत्मज्ञानही नसते आणि सगुण भक्तीसुद्धा नसते, परंतु व्यर्थ देहाभिमान ठासून भरलेला असतो. याबद्दल कल्पना करण्यात काहीच अर्थ नाही. तरी शहाण्या माणसाने असे वागून चालणार नाही. सर्वप्रथम श्री रामचंद्राच्या उपासनेला, भक्तीला आरंभ करावा. सगुण भक्तीच्या उपासनेतूनच सत्य व शाश्वत आत्मज्ञान मनुष्याला प्राप्त होते. सगुण परमात्मा दुर्जनांचा, दुष्टांचा संहार करतो आणि आपल्या भक्तांना, सेवकांना सांभाळतो. असा हा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवाला येत आहे. आपण जर अवतारांचा अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक अवतारामध्ये ही गोष्ट दिसून येईल की भगवंताने, निर्गुण निराकार परमात्म्याने सगुण रूप धारण केलं आणि काय केलं, दुर्जनाचा, दुष्टांचा संहार आणि भक्तांचे, सेवकांचे रक्षण स्वतः भगवंताने दिलेलं आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. आणि पुढे काय, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुष्टांचा संहार, भक्तांचं रक्षण आणि अधर्म जो वाजलेला आहे त्या ठिकाणी धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताचा अवतार असतो. आपण मनामध्ये जो जो संकल्प करतो तो तो संकल्प प्रभू पूर्ण करतो. रघुनाथाने कृपा केली म्हणजे असा प्रत्यक्ष अनुभव येतोच. समर्थ सांगतात, रघुनाथाची उपासना, भक्ती केल्यामुळेच मला आत्मज्ञान झाले आहे. त्याची उपासना केल्यामुळेच माझे महत्त्व वाढले आहे आणि हा माझा स्वानुभव आहे. म्हणून हे शिष्या, तू प्रथम सगुण परमात्म्याची उपासना कर. मी माझा अनुभव तुला सांगितला, परंतु तुला जर खरे वाटत नसेल तर तू स्वतः सगुण भगवंताची उपासना करून आत्मज्ञानाचा अनुभव घे. कारण साखर स्वतः खाल्ल्याशिवाय दुसऱ्याने किती सांगितले की साखर गोड आहे, तरी आपल्याला ती गोड आहे असा अनुभव येतच नाही. जेव्हा तुला आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा तुला माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल, तेव्हा तुला माझे बोलणे खरे वाटेल. श्री रामरायाचे स्मरण करून कोणतेही कार्य केले
तर ते तात्काळ पूर्ण होते. भगवंताचे आपण स्मरण केले, त्याच्या नामाचे स्मरण केले तर आपले कोणतेही कार्य तात्काळ पूर्ण होतेच, असा सर्व संतांचा अनुभव त्यांनी आपल्या अभंगातून सांगितलेला आहे. प्रत्यक्ष ज्ञानराज माऊलींचा हाच अनुभव आहे, म्हणून ते एका अभंगातून सांगतात. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ जगी सिद्ध झाले पूर्ण काम. तेने सकळ जगी सिद्ध झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. ते सांगतात आरंभी, प्रत्येक कार्याच्या आरंभी भगवंताचं नाव घ्यावं. कसं घ्यायचं? आवडीने घ्यायचं, आदराने घ्यायचं. ते मी घेतलं आणि त्याचा परिणाम काय? तेने सकळ जगी सिद्ध झाले पूर्ण काम. माझ्या मनात ज्या ज्या इच्छा होत्या, ज्या ज्या कामना होत्या, त्या सर्व पूर्ण झाल्या, असा सर्व संतांचा अनुभव आहे. म्हणून मनात नित्य स्मरण आणि दृढ निश्चय ठेवावा की रामच करता आहे. वास्तविक जगातील सर्वच घटना ईश्वराच्याच सत्तेने चालतात, पण आपण मान्य करत नाही. प्रत्येकाला वाटते मी करतो, मी करतो, मी करता आहे. परंतु संतांनी ते ओळखलेलं आहे की सर्व ज्या ज्या घटना होतात, ज्या ज्या काही घटना घडतात, त्या एका ईश्वराच्या सत्तेनेच चालतात. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज रोखठोक प्रश्न करतात. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरी वीण. हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते? आपल्याला भगवंताशिवाय कोण बोलवते? एक भगवंतच आहे, त्याची सत्ता आपल्या सर्वांवर आहे. किंवा दुसरा एक अभंग आहे, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान देखील हलतं, ते त्याच्या सत्तेने हलतं. मग तू म्हणतो मी करतो, मी करतो. अशा वेळेला राहिली अहंता मग कोठे, तुझा अहंकार कुठे राहिला? परंतु देहबुद्धीमुळे मनुष्य या सर्वाचे कर्तेपण स्वतःकडे येतो. ते कर्तेपण ज्याचे त्याला देणे हा सगुण उपासनेचा प्राण आहे. कोणत्याही कर्माचे, किंबहुना प्रत्येक कर्माचे कर्तेपण जो मनुष्य अगदी मनापासून भगवंताकडे सोपवतो, त्याच्या जीवनात ईश्वरी सत्ता त्याच्या कल्पनेच्या पलीकडील सुद्धा गोष्टी घडवून आणते, असा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. आणि हा स्वतःचा अनुभव समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. कर्ता राम आहे, मी करता नव्हे, अशी दृढ भावना ठेवणे यालाच सगुण निवेदन म्हणतात. ईश्वर करता आहे अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवून सर्व कर्मे करीत गेल्याने मनुष्याची वासना क्षीण होते आणि मन आपोआप अंतर्मुख बनते. तसेच आपण भगवंताच्या हातातील एक बाहुली आहोत. समर्थ सांगतात, आपण भगवंताच्या हातातील एक बाहुली आहोत. ही ठाम श्रद्धा झाल्यानंतर ईश्वराची शक्ती त्याच्याकडून महान कार्ये करवून घेते. मी करता आहे अशा भावनेने कार्य करू लागल्यास ते मनासारखे घडवून आणता येत नाही, ते सिद्धी जात नाही. आणि जर तुला याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो तुला लगेच घेता येतो. मी करताय या भावनेमुळे माझे कसे होईल, काय होईल याची काळजी लागते आणि मन उद्विग्न होते, निराश होते. ज्याच्या जीवनात अशी काळजी असते तो नक्कीच स्वतःकडे कर्तेपण घेतो, हे निश्चितपणे समजावे. आणि या उलट ईश्वर करताय या भावनेमुळे आपली अनंत ईश्वर शक्तीशी समरसता होते आणि आपली कर्मे तेजस्वी बनून यश, कीर्ती आणि प्रताप
आपल्या पदरात पडतात. आपली सर्वच कर्मे लीलया अगदी सहजगत्या पार पडतात. आपल्याला कळतही नाही की आपण जे काम सुरू केलेलं आहे, आपलं जे कर्म सुरू केलेलं आहे ते कधी पूर्ण झालं आणि कोणी केलं आपल्याला कळतही नाही. परंतु त्यामागे देखील भगवंताची सत्ता असते. मी करताय या भावनेच्या पायी आपण भगवंत हातचा गमावून बसतो. देवात आणि आपल्यात दुरावा निर्माण होतो. देवात आणि आपल्यात अंतर पडते. पण देवच करताय अशी भावना ठेवली तर भगवंताची आपल्यावर कृपा दृष्टी होते. भगवंत हा शाश्वत आहे. त्याच्या तुलनेत आपले जीवन किती थोडे आहे. तसेच भगवंताचा प्रसार केवढा मोठा आहे त्या मानाने आपण कोणीच नाही. म्हणून स्वामीजी सांगतात, ज्ञानी मनुष्याने सगुण उपासना सोडू नये. या जगातील आपल्या जीवन वास्तव्याचा काळ खूपच कमी आहे. म्हणजे आपलं आयुष्य खूपच कमी आहे आणि भगवंताच्या अस्तित्वाला अंतच नाही. आपल्याला ओळखणारे या जगात किती थोडे लोक आहेत. परंतु भगवंताला त्रैलोक्य ओळखते. म्हणून सगुण भगवंताचीच उपासना करावी. जे भगवंताची उपासना करतात त्यांना पुष्कळ लोक मान देतात. मनुष्यच काय, ब्रह्मादिक देवसुद्धा ईश्वराच्या उपासनेमध्ये मग्न आहेत. या अवाढव्य भव्य विश्वात भगवंताची जी प्रचंड शक्ती काम करते त्या शक्तीच्या कृपेनेच आपण जगतो आहोत. वेगवेगळी कर्मे करीत आहोत. विविध प्रकारचे भोग भोगत आहोत. आणि एवढेच नाही तर आपली ध्येये, आपली उद्दिष्टे साध्य करीत आहोत. ही गोष्ट आपण प्रत्येकाने सदैव ध्यानात ठेवून जीवन जगणे हेच सगुणोपासनेचे वर्म आहे. या ज्ञानाच्या अहंकारापायी जर आपण उपासनेचा अनादर करू लागलो किंवा तिचा त्याग केला तर अभक्तपणामुळे आपल्या जीवनात दोष निर्माण होतील. शिवाय आपले अधपतनही होईल, आपली अधोगती होईल. ज्ञानाच्या अहंकाराने जर कोणी देवाच्या उपासनेची उपेक्षा करू लागले तर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील. ते ज्याचे त्याने पाहून घ्यावे. स्वानुभवाच्या उलट जे आहे ते अयोग्य आहे. ते श्रेष्ठ पुरुषांना, महापुरुषांना कधीही प्रशंसनीय वाटत नाही. त्यांना ते कधीच मान्य होत नाही. देहाने सगुणाची उपासना करायची आणि विवेकाने, सारासार विचाराने मीपणा नाहीसा करायचा. सत्पुरुषांच्या जीवनात आत आणि बाहेर अशा प्रकारे अवस्था असते. शरीराने देवाचे भजन पूजन करायचे, पण मनाने मात्र स्वस्वरूपाचे अनुसंधान करायचे. हे संतांच्या जीवनाचे रहस्य आहे. सगुण भजनानेच सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे कळून येते. स्वप्नामधील व्यवहार जसा मिथ्या असतो, खोटा असतो, त्याप्रमाणे या सृष्टीची रचनासुद्धा मिथ्याच आहे. साधू पुरुषांना दृश्याचे हे खोटेपण कळून येते. म्हणूनच आत्मवस्तूच्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सत्संगती करावी. सत्संगतीमध्ये भगवंताच्या पूजनाचे रहस्य कळते आणि म्हणून स्वामीजी या समासातून सगुण पूजन किती अत्यावश्यक आहे ते आपल्याला सांगत आहेत. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 6व्या दशकातील सगुण भजन नावाचा 7वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.